जय हरी. सुके वळंबा दाही गोहा, माझे दुःख नेना पहा. आवडीचा मारीला वेडा, होय होय कैसा मने बिडा. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या. दोन पहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपत्ती. निज नये खाली घाली फुले, जवळीन न साहती मुले. अंगी चंदन लावते भाळी, सदा शूळ माझे कपाळी. निपट मजन चाले अन्न, पायली गहू सांजा तीन. गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हाड गळून आले मास, माझे दुःख तुम्हा नेनव कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, मेल्यावरी नरका गेला. हा संत तुकाराम महाराजा अत्यंत भावनिक आणि थोडासा व्यंग्ययुक्त अभंग आहे. यात त्यांनी गाढव म्हणजेच मूर्ख न समजणारा मनुष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसावर व्यंग्य करत स्वतःच्या दुःखाची व्यथा सांगितली आहे. तर त्याचा भावार्थ आपण पुढे समजून घेऊया. सुके वळंबा दाही गोहा, माझे दुःख नेना पहा. तर तुकाराम महाराज म्हणतात की सुखात असताना सगळे माझ्याजवळ येतात, पण माझे खरे दुःख कोणाला दिसत नाही. सर्वजण वरवरची चौकशी करतात, पण अंतरीची व्यथा कोणाला जाणवत नाही. आवडीचा मारीला वेडा, होय होय कैसा मने बिडा. पुढे म्हणतात की ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच लोक वेडा म्हणतात आणि सगळे मिळून त्याची थट्टा करतात. हे तुकाराम महाराजांनी विठ्ठलावरच्या भक्तीतील वेडपण दाखवतात. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या. मला पोटात सतत वेदना आहेत, पण औषध म्हणून जे देतात तेच मला न पटणारे दूध भात साखर तूप हे सांसारिक उपाय निरुपयोगी आहेत, असा अर्थही यात दडलेला आहे. 2 प्रहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपत्ती. दिवसातून 2 प्रहर माझे त्रास वाढतात आणि त्यातही काही नीटपणे होत नाही. निज नये खाली गाली फुले, जवळीन न साहती मुले. झोप लागत नाही, लोक मला आराम द्यायला फुलं घालतात, पण ती सुद्धा उपयोगी पडत नाहीत. अगदी जवळचीही जवळ येऊ शकत नाहीत. अंगी चंदन लावते भाळी, सदा शूळ माझे कपाळी. अंगावर चंदन लावतात, भाळीत कुंकू लावतात, पण माझ्या कपाळावर नेहमी दुःखाचे शूळ आहे, म्हणजेच मनाला शांती नाही. निपट मज नचले अन्न, पायली गहू सांजा तीन. माझ्या अंगात काही शक्ती उरलेली नाही. दिवसात फक्त 3 पायली गहूही खाल्ले जात नाही. गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिस गेली 10.5 शेर. तुम्ही वारीला जाऊन माझ्यासाठी साखर आणली, पण ती 7 दिवसात संपली. हे जीवनाचे आणि आसक्तीचे प्रोदक चित्र आहे. हाड गळून आले मास, माझे दुःख तुम्हा नेणे कैसे. माझ्या शरीरावरून हाडही गळून गेली, इतका त्रास आहे, तरी सुद्धा तुम्हाला माझे दुःख कसे कळणार. तुका म्हणे जिता गाढव केला, मेल्यावरी नरका नेला. तुकाराम महाराज म्हणतात जगात असताना मला गाढव मूर्ख समजले आणि मेल्यावर नरकात नेले. म्हणजे लोकांनी जिवंतपणेही अपमान केला आणि मेल्यावरही विसरले नाही. हा समाजातील अज्ञान, उपहास आणि भक्तावरील अन्याय यावर तिखट व्यंग आहे.